तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, तुला पाहिले मी. इथे दाट छायातुनी रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळे, तुला पाहिले मी. तुझी पावले धुक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली. तुझी पावले धुक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली. निळा गर्द भासे नभाचा किनारा, निळा गर्द भासे नभाचा किनारा, न माझी मला अन तुला सावली, तुला पाहिले मी. हाय मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग. आत्ताच आहानाला स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि आज स्पेशल दिवस आहे, कारण की आज आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाली. आज आमची 6th ॲनिव्हर्सरी आहे. सो आज स्पेशल दिवस आहे आणि बिलीव्ह होत नाही आहे की 6 वर्ष कंप्लीट झाली आहेत. खरंच बिलीव्ह नाही होत आहे. आणि आज ऋषीने रजा घेतली आहे, म्हणतो मी आज घरीच राहतोय, चिल करतो. सो आज काही खास असं काही प्लॅन नाही, संध्याकाळी बाहेर जाऊ आणि तसंच आहे. असंच एकंदरीत काहीतरी प्लॅन करू. लेट्स सी. एक रेस्टॉरंट शोधलंय काल, तर म्हटलं की तिथे जाऊयात. आणि आत्ता घरी जेवण करेन मी. आणि आता बघते छोटासा केक आणि बलून्स घेऊन जाते आणि फ्लॉवर्स घेते, असा माझा एकंदरीत विचार आहे. सो जाऊयात. आता आणायला ड्रॉप केलं आणि मग आता इथे जवळच्या स्टोअरमध्ये वगैरे जाईल. सो मी आत्ता आली आहे मायरमध्ये आणि इकडे फ्रेश केक असतात. सो क्यूट असा छोटा केक बघते मी आत्ता इथे. असे व्हेरायटी केक आहेत. ग्रीटिंगच्या सेक्शनमध्ये, ॲनिव्हर्सरीचे ग्रीटिंग्सच्या सेक्शनमध्ये बघते कोणतं घेऊन झालेलं आहे. ॲक्च्युली थोडा टाईम झाला, मला ऋषीचा कॉल येत होता मला की कुठे राहिलीस, कारण की कसं आहे पटकन आहाराला सोडून 5 मिनटंच लागतात घरी जायला. पण शॉपमध्ये गेली, थोडी कन्फ्यूज झालेली की काय घेऊ. सो मी आत्ता घरी आली आणि ऋषीला गिफ्ट दिलं. हा माझे केस आणि हे गिफ्ट आहे ते, कारण की मला काही समजत नव्हतं काय घ्यायचं. पहिला तर मी शर्ट एक बघितलं होतं, म्हटलं की शर्ट घेऊया, पण म्हटलं असंच, कारण की खूप असे सिमिलर कलर असतात तिथे ठराविक, त्याच्यामुळे म्हटलं काय करू म्हटलं परफ्यूम घ्यायला जाऊया. मग मी परफ्यूम घेतलं झाला आणि हे ग्रीटिंग आणि छोटासा केक, जो मी आहाना आल्याशिवाय केक कट होणार नाही. छोटाच आणलाय मी, अगदी कपकेक सारखाच आणला, कारण की आहाना सकाळी उठले आणि मला म्हणते चल आपण केक बनवायचा आहे, मला केक बनवायचा आहे. तर मी म्हटलं कशाला, म्हणते नाही तुमचं लग्नाचं आहे ना काय, असं काहीतरी. तिला ते ॲनिव्हर्सरी वगैरे नाही अजून बोलतायत, पण म्हणते मी केक बनवणार. मी म्हटलं हा पहिला आता शाळेत जाऊ नये, मग तिला असं वाटतं की आमच्या दोघांचा बर्थडे आहे, सो ती बोलते की मी तुमच्या दोघांसाठी केक बनवणार असं आहे. पण त्याच्यामुळे सकाळी ती स्कूलला जायला थोडी नाटक करत होती, पण गेली स्कूलला.
आता तिला थोड्या वेळाने आम्ही पिक करायला जाऊ आणि मग पिक करून आल्यावर घरी थोडा आता घरी कॉल टाइम स्पेंड, कारण की मी आज सुट्टी घेतली आहे ऑफिसला, कारण की मग नेत्रा आणि आहानासोबत वेळ स्पेंड करता येईल मला व्यवस्थित. आणि मग संध्याकाळी आमचा प्लॅन आहे की डिनरला वगैरे जाऊ कुठेतरी. सो आणि ॲक्च्युली आज आहानाच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे संध्याकाळी, त्यांचं काहीतरी क्रिसमसचं एक इव्हेंट आहे, तर तो अटेंड करायचा आहे. तर तिथे थोड्या वेळ जावं लागेल, थोड्या वेळ म्हणजे थोड्याच वेळ तो इव्हेंट असणार आहे, तर तिथे पण जाऊ. जेवणाची तयारी करते, राईस लावले आणि आजही जेवणाला करणार आहे लंचला सुके बोंबील. मी हसते ह्याच्यासाठी कारण की आत्ता मगाशी मम्मीचा कॉल आलेला, मी तिला म्हटलं की मी सुके बोंबील करते, मला म्हणते सुके बोंबील करते ते पण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. काय झालं की माझ्या भावाला इंडियावरून मम्मीने पार्सल पाठवलं आणि भावाने थोडंफार ते मला पाठवलं काल, आणि ते काल आलं, त्याच्यामध्ये सुके बोंबील होतं. मला राहत नाही आहे, मला खायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं आज मी सुके बोंबील करणार आहे. आणि काय एरवी चिकन मटण फिश पण मी करतच असते, पण आज मला अशी चव आली आहे, म्हटलं आज जे आवडते ते करायला पाहिजे, म्हणून म्हटलं की आजचा बेत मी तो करणार आहे. आणि ऋषीलाही आवडतात, असं नाही की मला एकटीला आवडतं म्हणून मी करणार आहे, त्यालाही आवडतात. आणि संध्याकाळी तसंही बाहेर जाणार आहोत, आणि आता ऋषी आहानाला पिक करायला गेलेला आहे. लगेच टाईम भरता आहानाचं 2-3 तास असे यू निघून जातात, आणि आत्ता कॉलही चालू होते इंडियातले आमचे विश करण्यासाठी, तर ते पण. सो आता जेवण करून घेते पटापट. सो आहाना मॅडम घरी आली आहे आणि आहानाला क्रिसमसचं इथे गिफ्ट दिलेलं आहे, जे तिने आणि तिच्या टीचर्सने केलेलं आहे, म्हणजे टीचरने तिला हेल्प केली असेल ह्याच्यासाठी. सो हे मस्त पॅक करून दिलेलं आहे, आणि हे छोटे छोटे गिफ्ट्स आहानाला टीचर्सने दिलेत. काय बबल काय आहे ह्याच्यात? बबल आहे. ह्याच्यात बबल आहे. मग तू काय काय केलं आज स्कूलमध्ये? मज्जा काय काय केलंस? बेदो. काय आहे? बेदो आहे. प्लेटो? यस. कोणी दिले प्लेटो? माझे कोणी दिले? कोणी दिलं? आता तूच तर घेऊन आलीस ना स्कूलमधून. मामाचे कोणी दिले बोल जरा. तुला टीचरने दिलं ना तुझ्या? हो. तुझ्या बॅगेत होतं ते. हे बघ लिहिलंय ना तू आहाना. हे काय टीचरने दिलंय. लॉलीपॉप्स आहेत सगळे. हो पण ते आता नाही खायचे आहाना लॉलीपॉप. सगळे लॉलीपॉप्स आहेत. सो मंडळी गुड इव्हनिंग. दुपारी थोडं आहानाला झोपवलं, आणि आज जरा आहाना नाटकच करत होती झोपायला, कारण की आज संध्याकाळी आम्ही आत्ताच चाललो आहेत आहानाच्या स्कूलमध्ये तिच्या इव्हेंट आहे क्रिसमसचा. सो आता तिला तिथे घेऊन जातो आहे, आणि मस्त तिने ड्रेस घातलेला आहे. आहाना दाखव तुझा ड्रेस, दाखव. चला निघूया आपण, आणि आम्हाला टायमामध्ये पोचायचं आहे. 6:15ला तिला क्लासरूममध्ये सोडायचं आहे, आणि आता 5:45 होतो, त्यामुळे लवकर निघतो आहे. 5 मिनटावरच तिची स्कूल आहे, पण तिच्या टीचर्सला मला गिफ्ट घ्यायलासुद्धा जायचं आहे, तर क्रिसमस गिफ्ट. सो एकंदरीत असं सगळं चालू आहे, आणि मग त्यानंतर आपण भेटूयात. बाय. The gangster of a baby that most of you should know. His daddy's name was Joseph and Mary was his mom. This baby was very special. He was God's only son. हीच आहे का टीचर? तुम्ही कोण दिसतंय पाहिजे?
सो मंडळी, आता मी घरी आलेलो आहोत. आहाराच्या स्कूलमध्ये त्यांचा परफॉर्मन्स छोटाच होता पण खूप छान आणि क्यूट असा होता. जी मुलं 3.5-4 वर्ष म्हणजे 4 वर्षाच्या वरची मुलं जी होती त्यांनी स्टोरी सांगितली आणि 2 ते 4 वर्षाची मुलं जी होती ती जस्ट उभी होती तिकडे आणि जस्ट त्यांनी शेवटला सगळ्यांना मेरी क्रिसमस विश केलं. सो खूप क्यूट होतं आणि गोड वाटलं. आणि आता मी घरी आलो आहे. सो घरी यासाठी आलो आहे कारण की नेत्राने छोटंसं डेकोरेशन म्हणण्यापेक्षा छोटंसं क्यूट तयारी करून ठेवली आहे केक कापायला. सो इकडे केक आहे, इकडे 3 बलून्स, फुलं, फोटो असं तिने रेडी केलं आहे. आणि नेत्रा आणि आहानाला ड्रेस चेंज करायचा होता त्याच्यामुळे आहाना वरती गेली आहे. ड्रेस चेंज करून ते येणार आणि मग आम्ही केक कट करणार आणि आम्ही जाणार आहोत रेस्टॉरंटला डिनरसाठी. सो त्यांची आपण आता नेत्राची आणि आहानाची वाट बघूया. ते फटाफट आले की आपण केक कट करूया आणि मग जाऊया रेस्टॉरंटला डिनर करायला. सो आता आम्ही केक कट करणार आहोत आणि आहाना फूक मारणार ना. हा कर, फूक मार. गुड जॉब. हॅपी ॲनिव्हर्सरी. हातला. Happy anniversary to us. Happy anniversary to us. Happy anniversary. Happy anniversary. Happy anniversary to us. Yay! बाबा मला प्लेट मध्ये दे. आता हिला प्लेटमध्ये बर्थडेचा केक पाहिजे आणि आम्हाला पण भूक लागली आहे. तो फटाफट केक खाऊ आणि मग 6 वर्ष झाली. सो 6 वर्ष कधी निघून गेली कळलं पण नाही. आणि हे पण बघा 3 वर्षाचं लगेच झालं. गेल्या महिन्यात तिचा आम्ही बर्थडे केला. 3 वर्षाची कधी झाली कळलं सुद्धा नाही. सो एकदम फटाफट वर्ष झालं. 6 वर्ष झाले. हो. सो आता आम्ही केक खातो फटाफट आणि मग रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्हाला भेटूया. टर्किश रेस्टॉरंटला आणि इथे कबाबची व्हरायटी आहे. एक टर्किश रेस्टॉरंट आम्ही लास्ट टाइम ट्राय केलं होतं. सो म्हटलं की चला आता हे नवीन थोडं ट्राय करू. इथे आता नवीन ओपन म्हणजे मेसनमध्ये आम्ही बघितलं. म्हटलं की इथेच जाऊयात, जवळ पण आहे. सो आता बघतो काय काय खायचंय. आणि या रेस्टॉरंटमध्ये ॲम्बियन्स पण खूप चांगला आहे आणि मेसनमध्येच आता आमच्या घरापासून ऑलमोस्ट लाईक 10 मिनिटावरच आहे. आणि बघा मॅडम एक्सायटेड आहेत कारण की हिला मिळणार आहे पायनॅपल ज्यूस. येस, दॅट्स वाय शी इज एक्सायटेड. कबाबचे तेवढे प्रकार, कोफ्ते कबाब आणि यांच्याकडे हे बघा कबाबचे किती प्रकार आहेत. चिकन फ्राय, लॅम्ब स्टॅक. आनाचा ड्रिंक इकडे आलेला आहे. आना कसा आहे? हा, तुझा ज्यूस कसा आहे? मस्त आहे. पायनॅपल ज्यूस आहे. पिऊन सांग कसा आहे. हे बघ, शेअरिंग इज केअरिंग. कसा आहे? मस्त आहे. सो इकडे आम्हाला ब्रेड आणि ही अशी चटणी दिली आहे. अरे ब्रेड कसला फ्रेश आहे. आणि ब्रेड एकदम फ्रेश आहे म्हणजे आत्ता जस्ट बनवून त्याने दिलं असं वाटते. सो इकडे आमचे ड्रिंक आले आहेत, व्हर्जिन ड्रिंक. आणि हे बघा मॅडम एक्साइटेड झाली आहे कारण की ही ड्रिंक वेगळी दिसते आहे आणि तिला तशा ग्लासात दिले आहे. आणि मला हे काय म्हणणार याला आपण चटणीच म्हणूया, बट हे टर्किश हे आहे जे ब्रेड सोबत खायचं. इतकी सुंदर अशी गार्लिकचं सॉस आहे, सुंदर, मला खूप आवडलं. डिश आलेली आहे. हे आहे चिकन अदाना कबाब जे ग्राउंड चिकन आहे आणि हे आहे सॉटे चिकन, स्पायसी सॉटे चिकन ज्याच्यामध्ये थोडंसं देसी टाईप फील वाटतं म्हणजे स्पाइस वगैरे टाकून त्याने सॉटे केलेलं आहे. आणि इकडे राईस. आहा ना, डू यू वॉन्ट टू ट्राय चिकन कबाब? ती तिच्या फ्राईजमध्ये खुश आहे सध्या.
आणि नेत्राला तोंडाला चव सुटलेली आहे. कारण की भूक लागली मला. कसं नेत्रा? जबरदस्त. कबाब एक नंबर. मी संपवणार आहे. आणा गेलो कर. तिला तू भरव नेत्रा. आम्ही आत्ता घरी आलो आणि सो आम्ही आत्ता घरी आलो आणि मजा आली. पूर्ण दिवसभर काय काय चालू होतं आणि अजून 9:30 पण नाही वाजले. मस्त लवकरच आलो कारण की जवळच रेस्टॉरंट असल्यामुळे घरी पण लवकर आलो. सो आता ही व्हिडिओ इथेच संपवतो आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्यापर्यंत पोहोचा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. Until next video, bye bye, good night.